पेन्ना का पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. कीर्तनाचा विक्रा मातेची गमन. तो तुझ्या मायावर झोपला. महाराज आहेत का? महाराज नाहीये, हे कलाकार आहे. कधी कधी बिअर प्यायचा, बिअर जास्त झाली की मग 2 दिवस त्याला मारत जाऊ मी. माणूस एक प्राणी आहे, पशु पक्षी प्राणी आहे. मग माणूस हा प्राणी का श्रेष्ठ गणला गेलेला आहे? म्हणून माणसाचा जन्म कशासाठी झाला? स्विस बँकेत पैसे टाकण्यासाठी झाला काय? एका बिल्डिंगच्या 10 बिल्डिंगा तयार करायसाठी झाला काय? भावाचा मर्डर करून संपत्ती जमा करायसाठी झाला काय? दुसऱ्याचा मर्डर करून संपत्ती गोळा करायसाठी झाला काय? 2 नंबरचा धंदा करून स्वतःची संपत्ती वाढवणं यासाठी जन्म झाला का माणसाचा? नाही. परमेश्वराने जे जे बनवलं, पशु पक्षी जीव जंतू, याची सेवा करा, त्याची रक्षा करा, यासाठी माणसाचा जन्म झाला. महाराज लोक माझी तारीख घ्यायला लागले. मी एक कथा नाही सांगत. आतापर्यंत वारकरी जे महाराज लोक आहेत कथा सांगतात. माऊलीने हे केलं, तुकारामाने हे केलं, द्या 11,000 रुपये. तुम्ही प्रवचनाला तुम्हाला कोण बोलवत होतं मग? महाराज लोक माझे प्रवचन घेतो. पैसे तुम्ही घेतलेच नसते कधीच नाही, माझे खर्च होत पैसे. तुकाराम महाराज असे म्हणायचे, देती घेती नरका जाती. म्हणजे देणाराही नरकात जाईल आणि जो प्रवचन करतो ज्ञानाचे पैसे घेतो तोही नरकात जातो. त्याच्याही पेक्षा भयानक बोलले तुकाराम महाराज. कीर्तनाचा विक्रा मातेची गमन. तो तुझ्या मायावर झोपला, तुझं कीर्तनाचे पैसे घेतले. आता तर 1,50,000 2 लाख कीर्तनाचे पैसे घेतात. हे का महाराज आहेत का? महाराज नाहीये, हे कलाकार आहे. माहिती मिळवतात, माहिती सांगतात, हे महाराज नाहीये. सर तुकाराम गातील माहिती सांग. महाराज एकच, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, त्यांनी पैशाला कधी शिवलं नाही. आता मग बंद केलं का तुम्ही हे? सध्या बंदच केलं, कारण जे लोक सुधरत होते, 1 महिना सुधरत होते, नंतर चालू करून ते झालं. हो, सर्व देव थकलेला, ऋषीमुनी थकलेला, सांगू माणूस सुधारला काय? हे बाय, भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान महावीर, भगवान बुद्ध, नानक, कबीर, किती चांगले विचार दिले माणूस सुधारण्यासाठी. त्यांच्या नंतर परंपरा चालवणारे साधू संत, हजारो साधू संत. सुधारला का माणूस? तुकाराम महाराजांचा काळ जर घेतला तर त्या काळामध्ये 30% लोक खातपीत होते. ती लपून छपून गावाच्या बाहेर बकरे कामत होते. मला आठवतं आपल्या धामोलीला आमचे भाऊ 2-4 जण जमा व्हायचे आणि भाग काढायचे. 30% जनता खातपीत होती तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. त्यावेळेस मोजके 50-100 महाराज होते महाराष्ट्रात. आज 40,000 महाराज आहेत महाराष्ट्रात. किती महाराज आहेत? 40,000. मग 40,000 महाराज कीर्तन करतात, प्रवचन करतात, भागवत सप्ताह करतात. मग तुकाराम महाराजांच्या काळात 40% लोक खातपीत होते, 30%. मग 10%वर यायला पाहिजे ना. 40,000 लोक ज्ञान देऊन राहिले समाजाला. 30%चं गेलं 70%. म्हणून तुम्ही ते कीर्तनात की तथ्य म्हणजे प्रवचनात काही माणूस सुधरत नाही. प्रवचन देऊन काही प्रवचनाचा परिणाम होत नाही. कारण त्याचं मुख्य कारण हे आहे, साधू म्हणजे सत्य सांगतात. साधू सज्जन लोक सत्य सांगतात आणि सत्ता काय करते? दारूचं लायसन देते. साधू म्हणतात दारू पिऊ नका, त्याच्या 200 फुटावर दारू दुकान होते. साधू संत सांगतात मांस खाऊ नका, त्याच्यात 500 फुटावर 10-12 बकरी लटकतात. म्हणून सत्ता आणि सत्य एकत्र जर आलं तर माणूस सुधारतो. नाही. आता जसं लग्न वगैरे दारू पिणं जरा धिंगाणा करणं हे ठीक आहे, पण ज्या महामानवांच्या किंवा संतांच्या जयंत्या पुण्यतिथी येतात याच्यामध्ये लोक दारू पिणं पिल्याशिवाय नाचत नाहीत ना. ही एक मला 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा दारूबंदीचा दिवस आहे. त्या दिवशी सर्वात जास्त दारू पितात. वर्धा हे दारूबंदी शहर आहे. गुजरातला दारूबंदी आहे, सर्वात जास्त दारू तिथं आहे. तुम्ही कधी पेले नाही का मग? काय दारू नाही पेलो मी, पण कधी कधी बिअर प्यायचा. हा. कधी म्हणजे
त्यावेळी ते खेळाडू त्यावेळीचे होतो, खेळाडू. काही वेळा आमदार मंत्री, मग जबरदस्ती एखाद्या वेळा बिअर पिण्यात आली, पण बिअर जास्त झाली की मग 2 दिवशी त्याला मारत जाऊ मी. हा. ती सहन होत नव्हती मला. सहन होत. आणि म्हणून परमेश्वरानं राजीवबाबाची कृपा की दारू नाही, बिअर नाही, मटन नाही. मटण नाही, मांस नाही, काही नाही. मग हे पैलवानकीच्या वेळेस तुम्ही मटन खात नव्हते काय? पण त्या भरपूर 1-1 किलो खायचा. मग पण ते त्यावेळेस खात होतो, त्यावेळेस खाऊ घालणारे नव्हते, हा आणि सोडल्यानंतर खाऊ घालणारे भेटले. त्याला खवळणार नव्हतं. दारू वगैरे तेच तो कृपा आहे, परमेश्वर आहे. माझ्या बराबरीचे सर्व दारू, मांस, बाई बाटलीमध्ये खलास झाले, त्याला खलास झाले. परंतु परमेश्वरानं मला त्याच्यापासून दूर रोखलं आणि या साधू संतांच्या सहवासात आणलं. ही कृपा. तुमचं का भाऊ तुम्ही गावात कोणत्या वर्गापर्यंत राहिले? 7व्या वर्गापर्यंत. म्हणजे 7व्या वर्गापर्यंत शाळा होती. 7व्या वर्गापर्यंत गावात. 8वी मध्ये मामण्याला, तोंगलाबादला, आणि मग 9व्या वर्गात मी इथं आलो अकोल्याला, कारण तिथली कंडिशन खराब होती, म्हणून मग इथं आमचे काकाही होते. कंडिशन म्हणजे आर्थिक परिस्थिती. आर्थिक कंडिशन. तुमच्याकडे तर 40-30 जमीन होती. 40-30 जमीन होती. त्या काळामध्ये जे रईश आजम होते, वतनदार पोलीस पाटील काय, त्यावेळेस त्यांचे शौक काय होते? जलसे, तमाशे, पट, भट्ट्या काढणे स्पेशल. आणि आमचे वडील 1 नंबर त्याच्यात. मग वडिलाच्या हातून मर्डर झाले. वडिलांनी वकील ठेवला नाही, वडील वकिलाचा अभ्यास केला होता. मी थोडस असं ऐकलं होतं की तुमचे वकील त्यावेळेचे BA का असं ते म्हणते, त्यावेळेचे शिक्षण म्हणजे जास्त झालं वडील ग्रॅज्युएट होते त्यावेळेचे. त्यांनी मला इंग्रजी शिकवलं. आखाड्याचे मोठे खेळाडू होते, फुटबॉलचे ओपनर होते. त्यावेळेस फुटबॉलच्या टुर्नामेंट धामुडीला असायच्या. सावत्रांची टीम जायची. गुमशीचे VN पाटील होते. आमदार म्हणजे यांचे वडील डॉक्टर साहेब नाही, ते होते दुसरे पुढे पटावाले ते का ते भोपाटी हो, भोपाटी त्याच्यात जे नागपूरला राहतात हो. बापा मोठा मोठा खेळायचा त्यांची टीम होती फुटबॉलची. भोपाटी. फुटबॉलची. त्या फुटबॉलच्या टुर्नामेंट, इकडे जलसे चालू, बकरे कापलं चालू, वडिलांची शिकार. मोठे काळ होता. भोपाटी मग आमची अशी परिस्थिती आली की वडील मानाचे गाडगे महाराजांना. गाडगे बाबा 6 महिन्यातून आमच्या घरी यायचे. मग गाडगे बाबांच्या कीर्तनात वडील जायचे. आणि मग गाडगे बाबांनी दुरूनच पाहायचे. अरे रामराव पाटील आले, या रामराव पाटील या. दारू लागली होती. आता आम्हाला भूक लागलेली आहे, अर्ध्या तासानं कीर्तन संपेल, मग जेवण पाहिजे. मग कामदाराला म्हणत वडील, दार बा 50 लोकांना स्वयंपाक सांग. स्वयंपाक नाही करा, गावात भिक्षा मागा म्हणे तुम्ही. मग वडील भिक्षा मागत गावात, तोपर्यंत उतरून द्या. 3दा वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येऊन आमदार आणि 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे. हा एवढा मोठा माणूस जेव्हा त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रममान होऊन जातात तेव्हा त्यांचे किस्से ऐकावेच वाटतात. खरंच आज गुलाबराव यांनी सर्वस्व जीवन राजू महाराज यांना अर्पण केलं आहे. त्यांच्या 24 तास असतात ते. या माणसाचे असेच किस्से ऐकण्याकरता आपण पुढील भागाची वाट पहा. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुतकर्ता गणेश पाटील साखरे चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल. धन्यवाद.